पहिले षटक करण या गोलंदाजाचा पाहायला मिळतो. पहिलाच बॉल सामना करेल करण. इथे मात्र पहिल्या बॉलवरती आडवे बॅट खेळण्याचा प्रयत्न झालाय. ते दूरवरती क्षेत्ररक्षक राहिले गेले आणि इथे नक्कीच बॉलचा पाठलाग करतो क्षेत्ररक्षक आणि इथे अगदी यावेळेस बॉलला अडवलं गेलं. जबरदस्त यावेळेस रनअप आपल्याला पाहायला मिळतोय उबाडेवाडी या संघाचा क्षेत्ररक्षकाचा आणि इथे नक्कीच बॉल अडवला गेला आणि इथे या बॉलवरती 3 धावा तर काढल्या गेल्या आहेत. या 3 धाव्याने संघाचा श्रीगणेश झालाय. श्रीगणेश बोलले या संघाचा नक्कीच आपण पाहतोय सुपर स्ट्रायकर निरफळ या षटकातला या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातला क्वालिफायर सामना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ जे अंबिका उबाडेवाडी वर्सेस श्रीगणेश बोले इथे प्रथम बॅटिंग करताना श्रीगणेश बोले या संघाला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 3 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. षटकातील रोहित या गोलंदाजाचा दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल आला हो हो यावेळेस कमी गतीने फिट केलं आले या बॅटरला. इथे स्लो डिलिव्हरी डॉट बॉल. षटकातील पुढील बॉल इथे फटका खेळलाय. मिस टायमिंग आहे अगदी झेलची संधी क्षेत्ररक्षक करतोय आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. पहिली सफलता मिळते जे अंबिका उबाडेवाडी या संघाला लालाच्या स्वरूपात. लाल इन द डग आउट विकेट. इथे उबाडेवाडी या संघाला पहिला विकेट मिळतोय. हरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. श्रीगणेशच्या बोलिया संघाकडून 1 डाऊनची फटकेबाजी करण्यासाठी सध्या तरी इथे खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 3 धावा मिळवल्या होत्या करणच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यानंतर एक छोटासा टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या गोलंदाजीमध्ये. एक डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट लालाचं मिळवलाय. ते षटकातील चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रोहित या गोलंदाजाचा सामना करेल न्यू बॅटर हरी देखील विस्फोटक आहे. मोठ्या फटक्याची खेळण्यात माहीर आहे. परंतु सध्या तरी पहिला धक्का तर लागला गेला आहे श्रीगणेश बोले या संघाला. हो अगदी यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. अगदी कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो या रोहितच्या माध्यमातून. नक्कीच वारंवार हा गोलंदाज मात्र कायम आपल्या संघासाठी चांगलं खास योगदानच असतो या खेळाडूकडून. आणि इथे पुन्हा एकदा क्वालिफायरच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो या रोहितचा पुढील बॉल. इथे शॉर्ट पिच बॉल होता. इथे पुन्हा एकदा हलकाचा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र नक्कीच धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता. परंतु इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे रोहित या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती बॉल फेकी केला. इथे अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा खर्च केला या गोलंदाजांना. जबरदस्त यावेळेस गोलंदाजी रोहित या खेळाडूची पाहायला मिळाली. पहिले ओव्हर संपुष्टात आलाय. 3 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात आणि एक विकेट लालाच्या स्वरूपात मिळवलंय जे अंबिका उबाडेवाडी या संघाच्या गोलंदाजानं. इथे दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल उबाडेवाडी या संघाकडून दीपक. गोलंदाजी मार्गदर्शक झाला. दुसरं षटक
ओव्हरमधील अजूनही 3 बॉल पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील. सामना करेल करण. पहिला बॉल हो यावेळेस पहिल्या बॉलवरती अटेम्प्ट लेग साईडच्या दिशेने जोरदार फटका. बॉल मात्र वेगाने निघून चाललाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे 4 धावा. ते पहिल्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा पाहायला मिळतात. त्यानंतर इथे पहिल्याच बॉलवरती मात्र दुसऱ्या ओव्हरच्या 4 धावा मिळवल्या या करण या बॅटरने. या 4 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुढील बॉल इथे शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ताकदीचे क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतोय उबाडेवाडी या संघाकडून. इथे या बॉलवरती एक सिंगल धाव तर काढले गेले. संघाचा धावफलक सध्या तरी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी यावेळेस नक्कीच दीपकचा पहिलं बॉल मात्र मागडं ठरलं गेलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. म्हणजे सध्या तरी अजूनही ते चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जे अंबिका उबाडेवाडी या संघाकडून दीपक या गोलंदाजाची षटकातील तिसरा बॉल पाहायला मिळेल. सामना करेल हरिदास. ते मात्र पुणे एकदा सरळ दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकदा मात्र वेगाने काढली जाईल आणि इथे मात्र एकच सिंगल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय क्वालिफायरचा सामना आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा. परंतु सध्या तरी इथे बडेवाडी हा संघ चांगलेच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये सध्या रोखला आहे श्री गणेश बोल्या संघाच्या फलंदाजांना. कारण इथे सर्कल मर्यादा संपली गेली आणि स्कोरबोर्डवरती मात्र केवळ 9 धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे बोल्ट बॉल धावा खर्च केल्या सध्या तरी उबाडवाडी या संघानं. परंतु इथे करण आणि हरी यांना कुठेतरी एक साझेदारी करणं गरजेचं आहे. इथे चांगली गोलंदाजी दीपकचे पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. परंतु इथे नाकाम ठरतोय फलंदाज करण. इथे डॉट बॉल. ती शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी यावेळेस वाईट घोषित केलंय पंचानं. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड श्री गणेश बोलिया संघाचा 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी इथे 1 बाउन्स वाईट घोषित केला आहे. म्हणजेच एक अतिरिक्त धाव मिळते श्री गणेश बोलिया संघाला. षटकातील दीपकचा पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. अगदी झेलची संधी आणि साई येतोय या झेल खाली आणि साईने मात्र टिपलाय झेल. तरी दुसरी सफलता जय अंबिका उबाडेवाडी या संघाला. ते करण झेल बाद होतोय. खरं तर इथे दीपकचं देखील चांगलं कामगिरी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पहिला बॉल मागणं ठरलं. त्यानंतर एक चांगला मोठा कमबॅक या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो आहे. ते मात्र मोठा विकेट मिळवून दिलाय करणचं आपल्या संघासाठी आणि इथे मात्र नक्कीच अजून एक मोठा टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे न्यू बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि कल्पेश देखील माहीर आहे मोठे फटके खेळण्यास. परंतु इथे कल्पेशचा विकेट देखील मिळवावं लागेल आणि इथे बॅटचा कडे लागला गेला. अगदी वेगाने बॉल पाठीमागच्या दिशेने रवाना झालाय. परंतु इथे राजूचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. इथे बॉल अडवला गेलाय. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये संघाचं धावफलक सुरगणीच्या बोलले या संघाचं पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 12 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हे 2 ओव्हर मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी रोहित आणि दीपकची पाहायला मिळाली. परंतु अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. या 3 ओव्हर जे अंबिका उबाडवाडी या संघाला कुठेतरी अजूनही चांगल्या अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं आहे. 2 गोलंदाज यशस्वी ठरले सध्या तरी धावा रोखण्यास. परंतु इथून अजून 3 ओव्हर हाताळायच्या उबाडवाडी या संघाच्या गोलंदाजांना.
दोन विकेट सलामीची जोडी मात्र डगावची असलेला आपल्याला पाहायला मिळते. लाला आणि करण. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे शॉर्ट पिच बॉल होता. अगदी यावेळेस पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज रोहित या बॉलवरती आला आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. डायरेक्ट थ्रो काय केलं गेलं नाही. सध्या तरी पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटकतेला दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळेस सरळ दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होतोय दीपक आणि इथे बॉलला अडवला गेलाय. जबरदस्त यावेळेस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून आणि ते नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर जबरदस्त अफाट दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु इकडे या बॉलवरती 2 धावा काढल्या गेल्यात. तर नक्कीच चांगला सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. बोर्ले वर्सेस उबाडेवाडी या दोन्ही संघामध्ये नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलेच काम करताना आपल्याला पाहायला मिळते. उबाडेवाडी हा संघ गोलंदाजीमध्ये फिल्डिंगमध्ये नक्कीच 2 धावा तर जोडले जातील. षटकातील पुढील बॉल यावेळी चालक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि यास हलकाचा कट केला होता. ते पुन्हा डॉट बॉल. नाही षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा अजूनही चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी वाईटच्या दिशेने यॉर्कर डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ऑफ साईडच्या दिशेला. तिथे पुन्हा एकदा चांगला बॉल ठरला गेला आहे. ते सध्या तरी या रोहित या गोलंदाजाचे 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. केवळ दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. हा ओव्हर देखील पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो. इथे नक्कीच बॅकफुटला जाऊन फाईन लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे एकदा मात्र वेगाने काढली जाते. या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव पाहायला मिळत आहे. सिंगल धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधील. यस शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकडे आमचे बॅटरी डाऊन झाले. आवाज बरोबर येणार नाही माफी असावी. शेवटचा बॉल शिल्लक. ओ इथे चुकीचा बॉल आपल्याला पाळतोय. इथे खरा बॉल वाढच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव मिळते. सरगणेच्या बोली या संघाला 1 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. इथे 3 ओव्हर मात्र संपुष्टात येते आहे आणि स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळते केवळ 16 धावा. शॉर्ट पिच बॉल इथे पुढे एकदा फटका फसला गेला. इथे बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि त्याची पार तळमुंगळी चालू होती. परंतु इथे कसं बस का होईना इथे झेल पकडला आणि इथे अजून एक सफलता पाहायला मिळते. जय अंबिका उबडवाडी या संघाला 3रा धक्का लागतोय श्रीगणेशच्या बोल या संघाला. प्रकाश गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर 4थ्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. इथे शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी यावेळेस फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच पंचांचा निर्णय वाईट आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉल आहे. षटकातील पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा टप्पा बॉल होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी फाईन लेगला एक धावा तर काढले गेले आहे. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या एकने पुढे ढकलला जातोय. 17 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील तिसरा बॉल. इथे हेलिकॉप्टर उडवला आहे. लॉंग ऑफला इथे क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे मात्र नक्कीच चांगली झेल आपल्याला बॉल वरती योगेशच्या माध्यमातून यावेळेस झेल पकडला गेला आहे. इथे अजून एक सफलता ज्या अंबिका उबडीवाडी या संघाला श्रीगणेश बोर्ले या संघाला चौथा धक्का लागतोय सागरच्या स्वरूपात. अगदी आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. अवघड बॉल होता इथे, परंतु अवघड बॉलला नक्कीच परफेक्ट टायमिंग जुळवलं होतं, परंतु इथे अंतर कमी गाठलं होतं. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झालाय. खूप लॉंग डिस्टन्स आहे. क्षेत्ररक्षक होतोय इथे नक्कीच खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि इकडे मात्र नक्कीच चांगला धावा आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती 3 धावा काढल्या गेल्या. तर या 3 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. श्री गणेश बोर्ले आज संघ नाही बॉल आहे. षटकातील पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा उडवला अगदी बेडॉपला. इथे खूप उंचावरती बॉल आपल्याला पाळतो आणि इथे झेल मात्र सुटला गेलाय रोहित यांच्याकडून. ह्या बॉलवरती 2 धावा काढल्या गेल्यात. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती पाहायला मिळतोय. नक्कीच इथे जर रोहित या फिल्डरनी झेल मात्र पकडले गेले असते तर इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला असतं आणि अजून एक न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं, परंतु इथे रोहितला इथे जमला नाही. या झेल सुटला गेलाय. 2 धावा देखील लुटल्या गेल्यात. या 2 धावाने 22 धावा. शेवटचा बॉल इथे हो आडव्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक आहे. इथे अजून एक सफलता, अजून एक विकेट. 5वा धक्का लागतो श्री गणेश बोर्ले या संघाला. संघाचा दाफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे आणि इथे 5 धक्के लागले गेले श्री गणेश बोर्ले या संघाला. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पिंटू.
ते शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश गांगड. स्ट्राईक वरती सोमनाथ टाकले पिंटू, दोघे सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये सध्या जरी पाहायला मिळत आहे. 6 बॉल शिल्लक आहे. या 6 बॉलमध्ये कुठेतरी चांगल्या धावा मिळवण्याची गरज आहे. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो प्रकाशच्या माध्यमातून. इथे नक्कीच स्कोर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सुरुवात करा पाहायला मिळतोय प्रकाश गांगड या गोलंदाजीची. पहिला बॉल वाईट, अतिरिक्त एक धाव जोडली जाते. एक धावाने संघाचं स्कोर बोर्ड 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पिंटू नॉन स्ट्राईकला पाहतोय. इथे सध्या तरी स्ट्राईकवरती सोमनाथला आपण पाहतोय. ओ इथे मात्र जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगला बॉल निघून चाललाय. सीमा रेखा पार इथे ठोकलाय षटकार. ते सोमनाथच्या बॅट मधून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा. या 6 धावाने संघाचा स्कोर बोर्ड सरगणेच्या बोलले या संघाचा जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावरती. त्यावेळेस अजूनही या ओव्हर मधील 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल वरती अजूनही कुठेतरी चांगल्याच धावा मिळू शकतील हे दोघे सख्खे बंधू. सध्या तरी या इथे पहिला षटकार सोमनाथच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 40-45 आसपास जर धावा मिळवल्या तर एक चांगलंच आव्हान असेल उबाडवाडी संघाला. कारण सुरगणेश बोले या संघाकडे चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि ते चांगलंच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. या बॉलवरती पुन्हा 2 धावा. जबरदस्त एफर्ट यावेळेस अगदी स्वतःला झोकून देत जय अंबिका उबाडवाडी या संघाचे फिल्डर. ते 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय परंतु इथे कमी हवेत. इथे झेलबाद. इथे मात्र सोमनाथने उडवला होता हेलिकॉप्टर इथे परंतु या बॉलवरती झेल टिपला गेला आहे. षटकातील प्रकाशच्या पुढील बॉल. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आहे. बॅटचा गडा लागला गेला. अजून एक सलग दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हर मध्ये. गौरव इन द डगआउट. झेल बाद होतोय. सातवा धक्का लागला गेलाय. श्रीगणेश बोल या संघाला पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्ञानेश्वर अजूनही या ओव्हर मधील प्रकाश गांगड या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहेत. अगदी यावेळीच प्रकाश गांगड या गोलंदाजाने देखील मन जिंकलेलं आहे प्रेक्षकांचं. एक बॉल मात्र मागणं ठरलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल. इथे फुलटॉस बॉल. यावेळेस गुडघाटे गोर फटका देख परंतु क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉल अडवला गेलाय. 2 धावा तर वेगाने काढले जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच 3 धावा तर काढले जात आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पळून पूर्ण 4 धावा मात्र पूर्ण होत आहे. जे अंबिका उबाडवाडी या संघाचे फिल्डर स्वतःला फार झोकून देत आहे. अगदी यावेळेस 100% यावेळेस मात्र फिल्डिंग आणि सर्वच गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देत आहे जे अंबिका उबाडवाडी हा संघ. नक्कीच इथे आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. षटकातील पुढील बॉल. शेवटचा बॉल आहे. इथे कव्हरला अगदी फटका खेळला. इथे शोधला की आपला बॉल मात्र दणदण करी समेरेके रवाना होतो. इथे बॉल आडला गेलाय. एक धावावरती वेगाने कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र 3 धावा तर काढल्या गेलाय. 4थ्या धावेचा कॉल आणि इथे रनआउट.
संघाचा दाफलक आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीगणेश बोले या संघाच्या या 3 धावांनी 38 आकड्यावरती 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय जे अंबिका उबाडेवाडी या संघासमोर. तो खऱ्या अर्थाने इथे बारी आल्या श्रीगणेश बोले या संघाला गोलंदाजीमध्ये चांगलं काम करणं. इथे बॅटिंगमध्ये एकही बॅटर योगदान देऊ शकला नाही. खूपच कमी स्कोअर पाहायला मिळतोय. ते 2 बॅटर या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. जे अंबिका उबाडेवाडी या संघाचे योगेश आणि रोहित. इथे 39 धावांचं आव्हान क्वालिफायरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीगणेश बोले या संघाचा पहिले षटक करण. पहिला बॉल ते पहिलाच बॉल अगदी लेग साईडच्या दिशेने यावेळेस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव मात्र जोडली जातील. या वाईटने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय जे अंबिका उबाडेवाडी या संघाचा. करण या गोलंदाजा पुढील बॉल अगदी यावेळेस झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे परफेक्ट टायमिंग जुळवता आला नाही. ते एक अजून चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल खराब ठरला होता. वाटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आली. त्यानंतर एक अगदी यार्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढील बॉल ओहो यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र संपर्क नाही.
ते अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो या कारण या गोलंदाजाचे ते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर श्रीगणेश बोले या संघाची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे कारण इथे मात्र 39 धावा डिफेंड करायच्या आहेत म्हणजे इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे इथे नक्कीच थोडंसं क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे रनआउट पहिला धक्का आणि पहिली सफलता श्रीगणेश बोले या संघाला. विकेट बल्ला हवेत. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला न्यू बॅटर. ते आपल्याला पहिली चुकी आपल्याला पाहायला मिळते बडेवाडी या संघाचे एक चुकीचं कॉल आणि तिथे नक्कीच रनआउट मिळतोय या श्रीगणेश बोले या संघाला. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक नॉस्टॅगला पाहू शकाल. ओ इथे कव्हरला फटका खेळला अगदी अभेश मोठा गॅप पाहायला मिळतोय. गौरव आहे परंतु इथे बॉलला अडू शकणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. इथे पहिलं चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बडेवाडी या संघाकडून. या 4 धाब्याच्या संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 5 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे कोऱ्या डब्याचा बॉल होता परंतु इथे रोहित या बॅटरने परफेक्ट यावेळेस बॅटचा फेस खोलला आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉलला ढकलून दिले. इथे 4 धावा तर जोडल्या गेल्यात. या 4 धाब्याच्या संघाचा स्कोरबोर्ड 5 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. करंजचा षटकातील पुढील बॉल ओ यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. हलकाचा कट करण्याचा प्रयत्न. इथे दिशाहीन गेंद आपल्याला पाहायला मिळतंय. वाईट तर घोषित केलाय परंतु गोलंदाजाने इथे ठिवे अंपायरकडे पुन्हा एकदा निर्णय दिला गेलाय. बॉल आहे डॉट बॉल सध्या तरी बाहेर पडतो आहे. ते शेवटचा बॉल सलग संघाचा दाफलक 5 आकड्यावरती बाहेर पडतोय. ओ यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. इथे मोठ्या अपील ओव्हरची समाप्ती. ते बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. तर इथून पुढे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतं 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. इथे मात्र सरासरी इथून नक्कीच प्रत्येकी ओव्हर मात्र 9 धावा मिळवाव्या लागतील जांबे बडेवाडी या संघाला. या ओव्हरमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच समीकरण अजूनही सोपं असतं परंतु या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा जोडल्या गेल्या स्कोरबोर्डवरती. परंतु या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं समीकरण पुढे जाऊन सोपं होऊ शकतं. परंतु इथे कल्पेश गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. ते शॉर्ट पिच बॉल अगदी फटका खेळला. इथे झेलची संधी आणि इथे क्षेत्ररक्षक काय गौरव आणि गौरव मात्र चूक करणार नाही. आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बघत आलो या खेळाडूचे मात्र भरपूर चांगलं योगदान असतो आपल्या संघासाठी आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगली झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गौरवच्या माध्यमातून. दुसरा धक्का लागतोय जे आंबेगाव बडेवाडी या संघाला दीपकच्या स्वरूपात. इथे पहिल्या बॉलवरती सफलता मिळते कल्पेश गोलंदाजाला षटकातील. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साई.
मजबूत गडे आहे. सध्या तरी स्टॅक वरती पहिल्या बॉलचा सामना करेल. ओ इथे इथे पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. खूप लॉंग डिस्टन्स आहे दोन्ही फिल्डरच्या मधोमध. इथे बॉल मात्र फडला गेलाय. अगदी इथे एक धाव तर काढली गेली. इथे संधी होती पुन्हा एकदा, परंतु दोन्ही फिल्डरला इथे जज करता आले नाही. या खूप लॉंग डिस्टन्स होता दोघांच्या मधोमध. इथे बॉल मात्र लँड झाला. या बॉलवरती एक सिंगल धाव सध्या तरी पाहायला मिळते आहे. सिंगल धावाने संघाचा स्कोरबोर्ड 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील कल्पेचा तिसरा बॉल. ओहो यावेळेस खेचला स्कोर लेगला. बॉल लुडून दिलाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे टोकलाय षटकार. 6 धावा इथे पाहायला मिळतोय रोहितच्या बॅटमधून. नक्कीच एक हात खोलण्याची संधी दिली होती रोहितला आणि नक्कीच शॉर्ट पिच बॉल होता. परफेक्ट टायमिंग यावेळेस रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला इथे 6 धावा मात्र मिळवून दिलाय आणि या 6 धावाने संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. ते सर्कल मर्यादा संपली गेल्या. नक्कीच सरगण्याच्या बोली या संघाच्या या 9 बॉलवरती 9 धावा होत्या आणि इथे मात्र आपल्याला 5 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत्या उबाडेवाडी या संघाच्या. 3 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. ओहो सोडवलाय. हो बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे अजून एक षटकार. सलग दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून. या षटकाराला संघाचा स्कोरबोर्ड मात्र वेगाने पुढे ढकललाय. 18 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अठरा धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे. सध्या तरी इथे सलग 2 षटकार रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. हो यावेळेस थोडंसं कमी गतीने बीट केला. इथे मात्र रोहितचा प्रयत्न होता हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेनं कटवायचा, तर तिथे बॉल अंगावरती जाऊन आदळला. इथे लेग बायच्या स्वरूपात एक डॉट बॉल सध्या तर पाहायला मिळतो आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कल्पेचा मागडं ठरला गेलाय. 13 धावा खर्च केल्या. सध्या तरी अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. ओहो यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे अजून एक सफलता. सरगण्याची बोलली या संघाला बॅटचा कडा घेतलाय आणि ते विकेट किपर ज्ञानू याने जबरदस्त अजून एक झेल. विलास 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हर संपुष्टात आल्यात. या 12 बॉलमध्ये 18 धावा. सध्या तरी अजूनही 18 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र मोठा विकेट मिळतोय या सरगणीच्या बोली या संघाला रोहितच्या स्वरूपात. नक्कीच रोहित या बॅटरनं 2 सलग षटकार मारून नक्कीच आपल्या संघाचं धावफलक वाढवलं होतं, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा संकट आणून ठेवलं कारण इथे विकेट गेलाय. परंतु इथे अजूनही या दोन्ही बॅटरला थोडंसं सट व्हायला वेळ लागेल, धावा यायला वेळ लागेल कारण इथे चांगली गोलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते या श्रीगणेश बोले या संघाची. इथे 2 ओव्हरमध्ये 18 धावा. इथे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं करणच्या माध्यमातून. करण या गोलंदाजांना पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. इथे पुन्हा एकदा संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक हाताळतोय आणि करणचा सामना करेल साही. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. टाइमपास करायचा नाही. ह्या ते तिसऱ्या षटकाबद्दल आपल्याला पहिला बॉल पाहायला मिळतोय करण या गोलंदाजा. ओहो इथे इथे अगदी बॅट झोन बॉल मध्ये होता आणि इथे मात्र मिस झालाय साई. ती सुरुवात डोटने पाहायला मिळतोय करण या गोलंदाजाची. नक्कीच जांबे कोबाडेवाडी या संघाला जितके डॉट बॉल येतील तितकं समीकरण मात्र अवघड होऊ शकतं. इथे प्रत्येक बॉलवरती का होईना सिंगल डबल धावा येत राहणं गरजेचं आहे. हो इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इकडे मात्र रन आउट. इथे पहा पुन्हा एकदा एक चूक आपल्याला पाहायला मिळते उबाडवाडी या संघाकडून. चौथी सफलता मिळते श्रीगणेश बोली या संघाला. इथे बॅटने धावा येत नाही आणि अगदी बायच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे रन आउट. विलास
बल्ला हवेत. की श्री गणेश बोले हा संघ डिफेंड करण्यात माहीर आहे आणि इथे तीच सध्या तरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ते कुठेतरी उबाडवाडी या संघाच्या फलंदाजांना एक साजेदारी फार खूप गरजेचे आहे. ही साजेदारी करणं गरजेचं आहे, परंतु एकही बॅटर मात्र इथे आपल्या संघासाठी योगदान देत नाही. या पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजू सध्या तरी स्ट्राईकला राजूला आपण बघू शकाल. करण पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल. हो यावेळेस चुकीचा बॉल पाहायला मिळतो. नक्कीच लेग साईड दिशेने गोलंदाज दिशा भटकल्या. अतिरिक्त एक वाढच्या स्वरूपात धाव आपल्याला पाहायला मिळते. 19 आकड्यावरती सध्या तरी जे अंबिका उबाडेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेगबाच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टाईट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश बोले या संघाचा अगदी क्लोज यावेळेस फील्ड लावला गेलाय. ते धावा रोखण्याचं काम करत आहे श्री गणेश बोले हा संघ आणि नक्कीच इथे करणचे चांगले ओव्हर सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉटने सुरुवात झाली, त्यानंतर विकेट, एक खरा बॉल वाईट आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहेत. हो इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा कडा आहे आणि इथे विकेट किपरने अजून एक चांगली स्टंपिंग पाहायला मिळते. इथे अजून एक सफलता, 5वा धक्का जय अंबिका उबडेवाडी या संघाला. नक्कीच इथे चुका करत आहे उबडेवाडी या संघाचे फलंदाज, कारण इथे बघून मात्र धावा घेत नाही. अगदी बॉल यानं अगोदर बॅटला ठोकतो नाही, त्या अगोदर पळण्याचा प्रयत्न करता आणि इथे चुका, आणि ह्या चुका त्यांना महागडे ठरणार आहेत उबडेवाडी या संघाला. षटकातील अजून 2 बॉल शिल्लक आहेत कारण या गोलंदाजाचे. इथे मात्र पुणे एकदा एक मोठा टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय बोर्ली या संघाकडून. सध्या तरी इथे पुन्हा एकदा रिक्वायर्ड रेट मात्र वाढत चाललाय. 9चा सध्या तरी रिक्वायर्ड रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. या बॉलवरती कुठेतरी धावा येणं गरजेचं आहेत. शंकर हो इथे काय दांडी दांडी गोल तिरफळाची फलंदाज बाद, अजून एक विकेट. ते मात्र फेशर मध्ये येतोय उबाडवाडी हा संघ, जो फलंदाज जातोय अगदी यावेळेस सलग सलग लगातार विकेट मात्र मिळत आहे बोर्ली या संघाला. यावेळेस 4 कट डिलिव्हरी होती आणि इथे शंकरला मात्र जमला नाही. ते प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा एक टर्निंग पॉईंट करण अगदी झटकेवर झटके देऊ राहिला आहे उबाडवाडी या संघाला. ते शेवटचा बॉल शिल्लक आहे कारण या गोलंदाजाचा सामना करेल प्रकाश. इथे पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. इथे बॅट वरती बरोबर बॉल आला नाही. इथे अजून एक चांगला बॉल वरची समाप्ती. तर समीकरण 12 बॉल आणि 20 धावा. इथे 3 ओव्हर मध्ये 20 धावा मिळवता आला नाही 18 बॉल मध्ये, आणि इथे 12 बॉल मध्ये 20 धावा मिळवायच्या आहे. आणि इथे साईला कुठेतरी हात खोलावा लागतील. इथे मात्र 34 षटक कोण हाताळू शकतो थोडीशी चर्चा केली जाते श्री गणेश बोलिया संघाचे. सहा विकेट स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात.
चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतो या सोमनाथच्या माध्यमातून मार करेल साही. हो अगदी इथे फुलटोल बॉल होता आणि इथे बीट झालाय साई. इथे सुवर्ण संधी होती आणि ती संधी मात्र मिस केले साई. या फलंदाजांना नक्कीच इथे उबाडवाडी या संघाने भरपूर चुका केल्या बॅटिंग मध्ये, गोलंदाजीमध्ये चांगले काम केले ते उबाडवाडी या संघाने, परंतु इथे बॅटिंग मध्ये भरपूर चुका आपल्याला पाहायला होतं. इथे 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 अजून एक बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सलग 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या सोमनाथ या गोलंदाजाचे. अगदी मी म्हटलोय ना, जितके डॉट बॉल येतील तितकं समीकरण अवघड होईल उबाडवाडी या संघाला. आणि इथे मात्र नक्कीच साई हा बॅटर चांगला आहे, परंतु इथे साई देखील प्रेशर घेतोय स्वतःवरती. इथे साहीने मन मोकळ्याने यावेळेस फटकेबाजी केली बजाव. यावेळेस पुन्हा एकदा आंधळी शॉट यावेळेस पाहायला मिळतोय. सलग 3 डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे सुंदर आणि सुरेख गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय सोमनाथ या गोलंदाजाची. अगदी अचूक टप्प्यावरती यावेळेस गतीने कधी बीट करतोय, कधी लालच फुलटोस दाखवून इथे बीट करतोय. हो इथे मात्र खेचलाय, ताकदीचा फटका आहे, पुन्हा एकदा अवैध फटका आणि इथे शतरक्षक कल्पेश, आणि कल्पेश मात्र चूक करणार नाही आहे. इथे अजून एक सफलता, विकेट. षटगतीला 2 बॉल शिल्लक आहेत या चौथ्या ओव्हर मधील सोमनाथ या गोलंदाजाचे. इथे सोमनाथचे देखील पुन्हा एकदा चांगली कामगिरी. इथे अजून बॅटचा कडा, इथे अजून एक सफलता, सलग दुसरा विकेट या ओव्हर मध्ये. श्याम यावेळेस कट आउट. इथे काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला होतो, काय सामना रंगला आहे. इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे सोमनाथ या गोलंदाजाचा. खूप कमी स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोले या संघाचा, आणि तो स्कोर मात्र आपल्याला डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोले या संघाचे गोलंदाज. आणि इथे मात्र प्रत्येक गोलंदाज मात्र यशस्वी ठरत आहे. इथे अजून या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे रवी. हो इथे इथे नक्की स्कोर चेंज होतोय, खराब. आणि इथे पुन्हा एकदा टीबी आंबेडकडे आपल्याला निर्णय दिला गेला. इथे बॉल आज चेक केला जाईल. बॉल आहे. मीडियम ओव्हर आपल्याला पाहायला मिळते या सोमनाथच्या माध्यमातून. 2च विकेट या ओव्हर मध्ये मिळवले या गोलंदाजानं, परंतु 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. तर समीकरण 6 बॉल आणि 20 धावा, म्हणजे इथे रिक्वायर्ड रेट झालाय 20 धावांचा. सहा बॉल आणि 20 धावा षटकातील पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पिंटो गोलंदाजी मार्को सज्ज झालाय. इथे मात्र आडव्या बॅटने फाईन लेगला फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षक होतो, एकदम मात्र वेगाने काढली जाते. ते स्ट्राईक सध्या तरी रवीकडे असेल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इकडे नक्कीच एक सिंगल धाव जोडली जाईल. एक सिंगल धावाने संघाचा दाखवला की 20 आघाडीवरती. मात्र क्वालिफायरचा सामना आहे.
पाच बॉल 19 धावा. इथे सरळ दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक करतोय कल्पेश. ते कल्पेश मात्र बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र काढली जाते. एक धावाने संघाचा स्कोर बोर्ड 21 आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओ इथे आडव्या बॅटने फटका तरी खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स फील्ड केला जाईल गौरवच्या माध्यमातून. 21 गौरव अगदी प्रत्येक सामन्यामध्ये चांगलंच 100% योगदान देत असतो आणि इथे पुन्हा भरपूर चांगले या सामन्यामध्ये या खेळाडूने योगदान दिलंय. 22 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात. अजूनही 3 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. तीन बॉल आणि 17 धावा म्हणजे इथे 3 षटकाराची आवश्यकता आहे. परंतु इथे ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगोपला इथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला गेलाय. इथे एक सिंगल धाव पाहायला मिळते. एक सिंगल धावाने संघाचा दाफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही समीकरण 2 बॉल 16 धावा. इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. क्षेत्ररक्षक लाला इथे बॉलला अडवला गेलाय. इथे एक सिंगल धाव. शेवटचा बॉल. इथे मात्र आजचा पॉलवेन संघ ठरलाय. श्री गणेश बोले हा संघ बॅड लक संघ इथे पराभूत झालेला संघ आहे. जे अंबिका उपडवाडी या संघ नक्कीच खूप कमी स्कोर होता. खूप कमी धावांचं लक्ष होतं आणि तो लक्ष मात्र इथे उबडवाडी या संघ पार करू शकला नाही. स्वतःवरती प्रेशर घेतला आणि नक्कीच तो प्रेशर इथे पाहायला मिळाला उबाडवाडी या संघाचा. इथे मात्र नक्कीच या मॅचचा रन ऑफ द मॅच ठरला गेलाय. श्री गणेश बोले या संघाचा करण. नक्कीच करण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय. कारण 2 ओव्हर हाताळले होते आणि केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वाच्या मिळवून दिल्या होत्या. तर करण या खेळाडूला विनंती आहे मेडल स्वीकारण्यासाठी आमच्या समोलेशन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे आणि तो मेडल आमच्या नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसाला या ठिकाणी समाप्ती होते. भेटूया उद्याच्या दिवसाला. त्याचा पोलवेन संघ श्री गणेश बोले हा संघ ठरला गेलाय. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोमनाथ हा ठरला गेलाय.